बरं तुमच्यापैकी अनेकांनी औद्योगिक क्रांती हा शब्द कधी ऐकला आहे का? ओके. औद्योगिक क्रांती ही आजपासून जवळपास 500 वर्षा अगोदर झाली होती युरोपामध्ये. बघा, युरोपीय देशबद्दल जेव्हा उल्लेख येतो, त्यामध्ये सर्वात पहिला असतो इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्स. हे सर्व युरोपीय देश आहेत. या युरोपात 15व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झाली होती. आता औद्योगिक क्रांती म्हणजेच काय, की मोठ्या प्रमाणावर व्यापारात वाढ होणे, इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन होणे, जिथं मोठ्या प्रमाणावर कारखान्याच्या सहाय्यानं जे भांडवलदार वर्ग आहेत, कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात करून वस्तूची विक्री करणे आणि देशाच्या आर्थिक प्रगतीला कुठं ना कुठं चालना देणे. याला म्हणतात औद्योगिक क्रांती. आता याचा परिणाम काय झाला, की औद्योगिक क्रांती निर्माण झाल्यामुळं 15व्या शतकात जे भांडवलदार वर्ग युरोपामध्ये अस्तित्वात होतं, त्यांच्याजवळ इतक्या मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणी झाली, भांडवल निर्मिती झाली, की देशामध्ये कच्च्या मालाची कमतरता भासू लागली. आणि मग या कच्च्या मालाच्या शोधामध्ये पोटपाणी किंवा रेग्युलर त्यांचं त्यांचं उत्पन्न जनरेट करण्याच्या नादामध्ये त्या देशातील जे भांडवलदार वर्ग होता, ते हळूहळू युरोप सोडून युरोपाच्या बाहेर निघायला स्टार्ट झालं. कशासाठी? सर्वात पहिला कच्चा माल, कारण युरोपामध्ये कच्चा माल जवळजवळ संपुष्टात आला होता. दुसरा, त्यांच्याजवळ इतके पैसे झाले होते की नवीन व्यवसाय करावा, व्यापारात वाढ व्हावी म्हणून नवीन भूमीच्या शोधात ते युरोपातून बाहेर पडत होते. सर्वात पहिला कच्चा मालाच्या शोधात, दुसरा नवीन भूमीच्या शोधात, तिसरा त्यांनी जमा केलेले पैसे, त्यांच्याजवळ असणारे पैसे कुठे ना कुठं दुसऱ्या बिझनेसमध्ये गुंतवावं. आणि युरोपामध्ये सोने, चांदी, कोळशाच्या खाणी जितक्या प्रमाणात पाहिजे तितक्या अस्तित्वात नव्हत्या. आणि त्यांना माहीत होतं की बाबा, आफ्रिका देशामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याच्या खाणी आढळतात. म्हणून त्या सोन्याच्या खाणी खरेदी करण्याच्या नादामध्ये ते युरोपातून बाहेर पडू लागले. आणि मग ही सर्व घटना होत होती इसवी सन 1500च्या आसपास. तुम्ही जर बघताल तर इसवी सन 1500मध्ये जे युरोपातील व्यापारी आहेत, ते युरोप सोडून इतर खंडामध्ये जात होते. जसं की इथं चेक करू शकता, उत्तर अमेरिका खंडामध्ये कोलंबस नावाचा एक दर्यावर्दी गेला. त्यानंतर युरोप खंडातूनच भारतामध्ये वास्को द गामा 1498मध्ये आला. त्याच पद्धतीनं मॅगेलन याने सुद्धा 1522मध्ये ऑस्ट्रेलिया खंडामध्ये व्हिजिट केला. कशासाठी? तर युरोपामध्ये जी औद्योगिक क्रांती झाली होती, त्यामुळं युरोप देशाला मोठ्या प्रमाणात, युरोपियन कंट्रीजला कच्च्या मालाची गरज भासू लागली, नवीन भूमीची गरज भासू लागली. त्याचबरोबर सोने, चांदी इत्यादी खनिजांची त्यांना गरज भासू लागली. त्यामुळं ते सर्व युरोपियन कंट्रीजमधले देश युरोप सोडून इतर खंडामध्ये पोहोचले. आणि ज्या ज्या खंडामध्ये पोहोचले तिथं त्यांनी त्यांचे वसाहती स्थापन केल्या. काही खंडामध्ये त्यांना जमीन एकदम निर्मनुष्य होती. उदाहरणार्थ 1492मध्ये कोलंबस जेव्हा उत्तर अमेरिकेमध्ये पोहोचला, तर तिथं त्याला एक अज्ञात भूमी सापडली. आजपासून 500 वर्ष अगोदर तुम्हाला भारतामध्ये राजे महाराजे, महल, मोठ्या मोठ्या गोष्टी सापडतील. बट आजपासून 500 वर्ष अगोदर जर तुम्ही अमेरिकेचा उल्लेख केला तर तिथं फक्त एक जंगल होतं. पूर्णच्या पूर्ण अमेरिका एक प्रकारचं काय होतं, जंगल होतं, निर्मनुष्य वस्ती होती. आणि अशा ठिकाणी जाऊन त्यांनी खनिजांचा वगैरे शोध घेतला. आणि मग काही वेळेला त्यांना भारतासारख्या ठिकाणी यावं लागलं, जिथं पूर्वीपासून मनुष्यवस्ती होती. अशा ठिकाणी लष्करी सामर्थ्याच्या बळावर त्यांनी युद्ध केलं, ते युद्ध जिंकलं आणि मग तिथून कच्चा माल त्यांनी आपापल्या देशामध्ये नेल्या. असे हे सर्व युरोपियन दर्यावर्दी लोक, दर्यावर्दी म्हणजेच काय, दर्या म्हणजे समुद्र, समुद्रमार्गे प्रवास करून एखाद्या अज्ञात खंडामध्ये पोहोचतात, अज्ञात देशाच्या ठिकाणी पोहोचतात आणि तिथं जाऊन आपापले लोक ग्रुप करून तंबू, टेंट, बांबू लावून राहतात.
यांना म्हणतात वसाहत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे वसाहतवादाच्या उदयाची कारणे आणि परिणाम. नमस्कार, मी प्रसाद. DH2 अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. बघा, सर्वात पहिला वसाहतवाद या शब्दाचा अर्थ काय? आपल्या लष्करी सामर्थ्याच्या बळावर, लष्करी सामर्थ्य म्हणजे सैनिक, गोळाबारूद, शस्त्रे, हत्यारे ज्यांच्याजवळ असतात ते युद्धासाठी वापरण्यात येतात. आपल्या लष्करी सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश जिंकून, भूप्रदेश जिंकणे म्हणजेच काय? आपल्या ताब्यात घेणे. जर ती वस्ती निर्मनुष्य असेल तर ऑलरेडी तुम्ही प्रथमतः त्या जागेवर पाऊल ठेवणारा व्यक्ती असाल तरी जागा तुमचीच आहे. बट त्या भूप्रदेशावर अगोदरपासून कोणी असेल तर तिथं युद्ध करणं, तिथे युद्ध जिंकणं आणि ती जागा आपल्या ताब्यात घेणं. जागा एकदा तुमच्या ताब्यात आली मीन्स त्या जागेवर जे पण कच्चा माल असेल तुमचा, त्या जागेवर जे पण खनिज संपत्ती असेल ते तुमची, त्या जागेवर जे पण वस्तू तुम्ही विकाल त्याचा मिळणारा नफा तुमचा. राईट? आपले राज्य स्थापन करणे या प्रक्रियेला वसाहतवाद असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय, की 15व्या शतकात जी युरोपात औद्योगिक क्रांती झाली होती त्यामुळं युरोपियन दर्यावर्दी लोक युरोपियन खंड सोडून इतर खंडामध्ये पोहोचले. तिथं साम दाम दंडभेद वापरला, तिथलं युद्ध केलं, तिथली जमीन ताब्यात घेतली आणि तिथं आपल्या वसाहती स्थापन केल्या. वसाहती स्थापन करणे म्हणजेच काय? आपला देश सोडून दुसऱ्या देशात जाऊन तिथं स्थायिक होणं. आता तिथं स्थायिक होण्यामागचं मेन परिणाम काय? त्या सर्व देशातून फोकस करा. जसं इंडियामध्ये, भारतामध्ये 1498 मध्ये आला, तर आल्यानंतर इथून सर्व कच्चा माल युरोप देशामध्ये पाठवणं, त्याचं रूपांतर पक्क्या मालात करून वापस नेऊन तिथंच विकणं, किंवा वसाहती ॲज अ बाजारपेठ म्हणून वापरणं, म्हणजेच त्या देशात तयार झालेले वस्तू भारतासारख्या ठिकाणी आणून विकणं. हा वसाहतवादाचा एक प्रमुख उद्देश होता. ऑलराईट. आता वसाहतवाद एक साम्राज्यवादाचा प्रकार आहे. साम्राज्य म्हणजेच काय? किंगडम. एखाद्या राज्याचं, एखाद्या राजाचं जे पण काही राज्य असतं त्याला साम्राज्य म्हणतात, किंगडम. राईट? आणि दोन राजांमध्ये, दोन किंग्समध्ये जेव्हा एखाद्या स्पेसिफिक जागेबद्दल वाद निर्माण होतो त्या जागेला म्हणतात किंवा त्या वादाला म्हणतात साम्राज्यवाद. सो जागेवरून, दोन राजांमध्ये एखाद्या भूप्रदेशावरून जर भांडणं होत असतील तर त्याला साम्राज्यवाद म्हणतात. त्याच पद्धतीनं वसाहतवाद सुद्धा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये हे सर्व युरोपियन दर्यावर्दी लोक त्या ठिकाणी येऊन वसाहती स्थापन करतात आणि त्या जागेवरून त्या स्थानिक लोकांमध्ये किंवा त्या स्थानिक लोकांचा जो प्रतिनिधित्व करणारा राजा असतो त्यामध्ये आणि हे वसाहतवाद्यांमध्ये जे वादविवाद होतात त्याला म्हणतात वसाहतवाद. आता नेक्स्ट पॉईंट समजून घ्या की या वसाहतवादाचे प्रमुख लक्षण काय होतं. म्हणजे हे जे वसाहतवाद चालू झालं ह्याचं प्रमुख लक्षण काय होतं, तर कच्चा माल आपल्या देशात नेणे व पक्का माल विकण्यासाठी बाजारपेठे म्हणून वसाहतीचा वापर करणं. आता नीट लक्षात घ्या, लक्षण समजून घ्या की एक्झॅक्ट वसाहतवादाचं कारण काय. की बघा, हे सर्व युरोपियन दर्यावर्दी लोक जे युरोपामधून बाहेर निघाले यांनी विविध ठिकाणी वसाहती स्थापन केल्या. भारतामध्ये वसाहत स्थापन केली, ऑस्ट्रेलिया खंडात वसाहत स्थापन केली. ह्याचं प्रमुख कारण काय, की युरोपीय देशातून कच्चा माल किंवा त्या वसाहतीतून कच्चा माल युरोपीय देशांमध्ये आणणं, तिथं त्याचं रूपांतर पक्क्या मालात करणं आणि त्यांच्या देशात उत्पादित झालेल्या वस्तू, त्यांच्या देशात तयार झालेल्या वस्तू ह्या जिथं खंडात त्यांनी वसाहती स्थापन केल्या तिथं नेऊन त्याची विक्री करणं, हा वसाहतीचा एकमात्र प्रमुख कारण होतं, त्याचं लक्षण होतं. इथंपर्यंत क्लिअर? सो या व्हिडिओबद्दल थोडं कंटेक्स्ट देतो. मोस्ट प्रॉबेबली हे सगळे जे नोट्स आहेत हे चलत्या व्हिडिओमध्ये मी तयार करतो. राईट? म्हणजे मुलांना लिहिता येईल, माझं बघून ते सुद्धा लिहितील. तुम्ही पहिला व्हिडिओ जर बघितला असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं की बरोबर इथं जे जे पॉईंट्स लिहिले ते कागद घ्या, लिहित चला.
पण ॲक्चुअलमध्ये या व्हिडिओ बनवताना एक छोटासा स्कॅम झाला. हा व्हिडिओ जो तुम्ही बघताय, अशाच प्रकारचा एक सेम व्हिडिओ ऑलरेडी YouTubeवर अपलोडसुद्धा झाला होता. अपलोड झाल्यानंतर मला रिअलाईज झालं, की बाबा व्हिडिओ शूट झालेला आहे, बट माईकमध्ये प्रॉब्लेम होता. आवाज पकडला नव्हता. त्यामुळे तो व्हिडिओ YouTubeवरून डिलीट केला. आज ज्या दिवशी मी हा व्हिडिओ शूट करतोय, संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. दुपारी 3 वाजतासुद्धा मी हा व्हिडिओ शूट केला होता, तब्बल 45 मिनिट्सचा. नंतर रिअलाईज झालं, की बाबा सगळं सेटअप चालू आहे. रेकॉर्डचं बटनच ऑन नाही आहे. प्रँक स्कॅम नंबर 2 झाला. त्याच्यामुळं मी थोडंसं ब्रेक घेतला, पाणी पिलं. आता हा तिसरी टाईम शूट करतोय आणि मग मागच्या 2ही वेळेस हे तयार केलेले नोट्स आहेत. ओके, आता या मोमेंटला इतकी कॅपॅसिटी नव्हती, की वापस पूर्ण लिहायचं. त्याच्यामुळे अगोदरपासून लिहिलेल्या गोष्टी इथं आणलेल्या आहेत. नेक्स्ट टाईम मी प्रयत्न करेन, की चलत्या क्लासमध्ये सर्व गोष्टी लिहीन. ओके, डन. अ, वसाहतवाद म्हणजे काय क्लिअर झालं. कधीपासून सुरू झालं हे सुद्धा कळालं. आणखी आपण मेन प्रश्नाला हात घातला नाही आहोत. मेन प्रश्न आपल्याला आणखी पाहायचा आहे. ओके. आता व्यवस्थित चेक करा. हे सर्व युरोपियन दर्यावर्दी लोक जे युरोपातून बाहेर देशात पडले, ह्या युरोपीय खंडातून बाहेर देशात पडले वसाहती निर्माण करण्यासाठी, किंवा युरोपामध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे सर्व जे बाहेर पडले, त्याच्या मागचे काही प्रमुख रिझन्स आहेत. ते नंबर पहिला, अज्ञात भूमीच्या शोधात. युरोपामध्ये इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन इतकं पीकला गेलं होतं, इतका पैसा झाला होता, की त्यांना आता कुठे ना कुठेतरी नवीन विस्तार करायचं होतं, नवीन भूमी पाहिजे होती, कारण कच्चा मालाची तीव्रता भासू लागली. त्यामुळं अज्ञात भूमीच्या शोधात ते बाहेर पडले. त्याच्यानंतर खनिज. खनिज म्हणजेच काय, सोने, चांदी. आणि युरोपियन लोकांना माहीत होतं, ते अहेड ऑफ टाईम होते, वेळेच्या एक पाऊल पुढे होते. त्यात 15व्या शतकात जेव्हा युरोपात औद्योगिक क्रांती झाली होती, त्यावेळेस तेथील जे भांडवलदार वर्ग होता, ज्यांनी पैसे गुंतवणूक केले होते, रातोरात काही कालावधीच्या आतच ते जेव्हा श्रीमंत झाले होते, इतके पैसे त्यांच्याजवळ झाले होते, की त्यांना ते पैसे कुठंतरी भांडवलाची गुंतवणूक करायची होती. तुमच्या आमच्यासारख्या जर सर्वसामान्य व्यक्ती जवळजवळ 40-50 लाख रुपये आले, आपण ते खर्च करत नाही, आपण कुठं ना कुठेतरी गुंतवतो. का? अडीअडचणीला कामाला येईल म्हणून. तसं औद्योगिक क्रांतीमुळे जो भांडवलदार वर्ग आहे, तो रातोरात इतका श्रीमंत झाला, की त्यांना भांडवल गुंतवणुकीची वेळ आली. आणि मग त्यांना कळालं, की बाबा आपल्याला जर ह्या पैशाचा वापर करून आणखी जर पैसे बनवायचे असतील, तर मग आपल्याला मोठे मोठे बिझनेस टेकओव्हर करावं लागेल. मोठे मोठे माइन्स, कोळशाच्या खाणी, सोन्याच्या खाणी तयार कराव्या लागतील, आणि युरोपियन कंट्रीजमध्ये तर नाही आहेत. मग कुठे आहेत? शोध घ्या. शोध घेतल्यानंतर सापडलं आफ्रिका खंडात आहेत. मग हे सर्व जे युरोपियन दर्यावर्दी लोक आहेत, ते समुद्र मार्गानं आफ्रिका खंडात आले आणि इथं वसाहती स्थापन केल्या. प्रत्येक देशामध्ये वसाहती स्थापन करण्याचा जो त्यांचा उद्देश होता, कदाचित तो वेगवेगळा होता. त्यांना एक अज्ञात भूमी पाहिजे होती. तसं तर म्हणतात, की कोलंबस भारताच्या शोधात निघाला, पण अमेरिकेला जाऊन भेटला. अमेरिकेला गेल्यामुळे त्यांना अज्ञात भूमी सापडली, पूर्ण जमीन तुमचीच. आफ्रिका खंडात आल्यामुळं युरोपातून कमाई केलेला पैसा आफ्रिकेत येऊन त्यांनी खाणी, जे सोन्याच्या खाणी असतात, चांदीचे खाणी असतात, किंवा कोळशाच्या खाणी असतात, ते खाणीच्या खाणी विकत घेतल्या त्यांनी. आणि मग युरोपातून औद्योगिक क्रांतीच्या सहाय्यानं कमवलेले पैसे आफ्रिकामध्ये येऊन गुंतवणूक केल्या, इथं खाणी विकत घेतल्या, आणि खाणीमधून जो पैसा येईल त्याचं सोनं निर्माण केलं. सोनं विकून वापस ते करोडो अरबो लखपती करोडोपती झाले. भारतामध्ये येण्याचं एक मार्ग तर त्यांचं कारण काय होतं, कारण अगोदरपासून माहीत होतं, की भारत हा देश सोन्याची चिडिया आहे. भारतामध्ये लोकसंख्या जास्त आहे. भारतामध्ये कच्चा माल तुम्हाला मोठ्या प्रमाणावर सापडतो. भारतातले मसाले खूप फेमस आहेत. भारतामध्ये सुद्धा त्यांनी आले आणि त्यांचे वसाहती स्थापन केल्या. आता युरोपियन कंट्रीजमध्ये एक कंट्री आहे का? नाही. युरोपियन कंट्रीजमध्ये किती कंट्रीज आहेत? 4. कोणते कोणते कंट्रीज आहेत? इंग्लंड, फ्रान्स, इंग्लंड, फ्रान्स, स्पेन आणि पोर्तुगाल, हे 4 कंट्रीज आहेत. मग या 4 कंट्रीजनी कुठं कुठं त्यांच्या वसाहती स्थापन केल्या मोठमोठे. बघा, हा जो सर्व वसाहती किंवा उदय झाला, वसाहतवादाचा उदय झाला, म्हणजेच युरोपियन कंट्रीज युरोप सोडून बाहेर देशात आले, हे कधी चालू झालं?
15व्या शतकात चालू झालं. आणि तुम्ही जर हा नकाशा पाहताल तर हा तुमच्या पुस्तकातला आय गेस पेज नंबर 5वर आहे. यांनी अ, वसाहती शोधत असताना जमिनी मार्गाचा वापर केला नाही. कारण त्यांना जर वसाहती शोधत असताना जमिनी मार्गाचा वापर करावा लागला असता तर बघा त्यांना युरोप सोडून असा हा आशिया खंडातून रशिया वगैरे करत करत भारतात यावं लागलं असतं. आणि त्या मोमेंटला जमिनी मार्ग सेफ नव्हता. जंगल वगैरे होते, कुठं हिंस्र प्राणी येऊन त्यांच्यावर आक्रमण करत होता किंवा दुसऱ्या देशातील सैनिक येऊन त्यांना मारून टाकत होते. बेस्ट वे त्यांनी कोणता निवडला? सागरी मार्ग. राईट. बघू शकता सागरी मार्गानेच त्यांनी इकडं सर्व देशांमध्ये प्रवास केला. आता व्यवस्थित चेक करा की कुठल्या कुठल्या युरोपियन कंट्रीजनं कोणत्या कोणत्या खंडामध्ये वसाहती स्थापन केल्या. जसं इंग्लंडनं आहे अमेरिका खंडात, भारतामध्ये सुद्धा वसाहती स्थापन केल्या. फ्रान्सनं ऑस्ट्रेलिया खंडात वसाहती स्थापन केल्या. पोर्तुगालनं आशिया खंडात वसाहती स्थापन केल्या. स्पेननं आफ्रिका खंडात वसाहती स्थापन केल्या. तुम्ही जर शिवाजी महाराजांवर, छत्रपती शिवाजी महाराजांवर बनलेले काही चित्रपट बघताल तर अनेक वेळेस तुम्ही त्याच्यामध्ये ऐकताल की हे जे फितूर आहेत, हे जे पोर्तुगीज आहेत, हे भारतामध्ये आले आणि व्यापारापेक्षा जास्त त्यांना स्थानिक राजकीय गोष्टींमध्येच त्यांना जास्त इंटरेस्ट आहे. तुम्ही जर पानिपतपेक्षा पावनखिंड जर पिक्चर बघितलात तर त्याच्यामध्ये हेनरी नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख आहे. गिल्फर्ड नावाच्या एका व्यक्तीचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. राईट. त्याच्यामध्ये अक्षरशः शिवाजी महाराजांना प्रनाऊन्स केलेलं आहे, म्हणलेलं आहे की या हेनरी आणि गिल्फर्ड यांचं आपल्या देशात काम काय? हे जे फितूर लोक आहेत यांना व्यापारापेक्षा आपल्या देशातील राजकीय गोष्टींमध्येच, इथल्या राजांमध्ये, इथल्या सर्व समाजामध्ये जास्त इंटरेस्ट का? हाच एक दिवस आपल्या देशाला नस्तनाबूद करण्यासाठी फायदेशीर ठरेल, असं शिवाजी महाराजांनी त्या पिक्चरमध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे. म्हणजे कुठं ना कुठं तुम्ही पोर्तुगीज हा शब्द अगोदर ऐकला असाल. भारतामध्ये डचांनी वसाहती स्थापन केल्या होत्या, पोर्तुगीजांनी वसाहती स्थापन केल्या होत्या, इंग्रजांनी तर अक्षरशः राज्यच केलं होतं. आता नीट क्रोनॉलॉजी समजून घ्या. ही घटना आहे आजपासून 500 वर्ष अगोदर, म्हणजे इसवी सन 1500 मध्ये. राईट. आता आल्याबरोबर ते आक्रमण केले का? नाही. आल्याबरोबर त्यांनी सर्व गोष्टी ऑब्झर्व केल्या. आपण स्टेप बाय स्टेप पुढे बघत राहणार आहोत. ऑल राईट. हां. आता व्यवस्थित चेक करा. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतं, वसाहतवाद उदयाची कारणे आणि वसाहतवाद परिणाम. वसाहतवादाचे परिणाम. आता उदयाची कारणे कोणते कोणते आहेत ते तर आपण बघूयात. आता वसाहती यांनी जे भारतात स्थापन केल्या ह्याचे 2 परिणाम आहेत. राईट. विधायक परिणाम आणि विघातक परिणाम. घातक म्हणजे वाईट. जे वसाहतीच त्यांनी भारतात येऊन स्थापन केल्या त्याचा वाईट परिणाम काय झालं? जे वसाहती त्यांनी येऊन भारतात स्थापन केल्या किंवा इतर खंडामध्ये स्थापन केल्या त्याचे चांगले परिणाम काय झाले? हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित पाहायचे आहेत. इथंपर्यंत क्लिअर झाला? हां. आता तुम्हाला वसाहत म्हणजेच काय समजलं असेल, औद्योगिक क्रांती म्हणजेच काय ते समजलं असेल. आता हे वसाहतवाद म्हणजेच काय की त्या देशातील लोक इतर खंडामध्ये जाणं, युरोपीय खंडातील लोक इतर खंडात जाणं, ह्याच्या मागच्या उदयाची कारणे कोणते कोणते आहेत? सर्वात पहिला वसाहतवाद उदयाची कारणे. सर्वात पहिला कारण आहे औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांती का? कारण युरोपीय खंडामध्ये किंवा युरोपीय देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापार वाढ झाली. कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात होऊ लागलं. त्यामुळे त्या देशात कच्च्या मालाची तीव्रता जाणू लागली. मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारणी झाली. ते भांडवल कुठं ना कुठं त्यांना गुंतवायचं होतं. त्यामुळं त्यांनी हळूहळू युरोप खंड सोडून इतर देशांमध्ये वसाहती स्थापन करायला सुरुवात केली. राईट. दुसरं रिझन आहे कच्च्या मालाची गरज. ऑब्व्हियसली सांगायला मी, जिथं जिथं औद्योगिक क्रांती होईल तिथं तिथं कच्च्या मालाची गरज पडेल. राईट. त्याचबरोबर मनुष्यबळाची सुद्धा कमतरता भासेल. तुम्ही ऑब्झर्व करा, भारतातून अनेक लोक काम करायला दुबईसारख्या ठिकाणी जातात. का? दुबईमध्ये लोकसंख्या नाही का हो? आहे, पण कमी आहे. दुबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर
जे बांधकाम क्षेत्र आहे, कन्स्ट्रक्शन असेल, इलेक्ट्रिशियन क्षेत्र असेल, इतक्या मोठ्या प्रमाणावर तिथं कामगारांची, लेबरची गरज आहे छोटे-मोठे कामं करण्यासाठी. त्या देशातलं मनुष्यबळ कमी पडतं. मग अशा वेळेस तुम्हाला बाहेर देशातून लोकं आणावे लागतात आपल्या देशात काम करण्यासाठी. हा सुद्धा एक कच्च्या मालाची गरज आणि मनुष्यबळ हा सुद्धा वसाहतवादाच्या उदयाचा एक मोठा कारण होता. त्याच्यानंतर अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक मी सांगितलं होतं. इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन, औद्योगिक क्रांती झाल्यामुळं जो युरोपात भांडवलदार वर्ग होता. भांडवलदार वर्ग म्हणजेच काय? त्या मोमेंटला युरोपातले जे मोठे-मोठे व्यापारी होते, यांच्याजवळ इतका पैसा आला, की त्यांना ते पैसे कुठं ना कुठेतरी गुंतवायचे होते. गुंतवणूक म्हणजेच काय? अशा ठिकाणी पैसे टाकणे, की नंतर जेव्हा तुम्हाला 5-6 वर्षानंतर ते घ्यायचे असतील, ते पैसे दुप्पट झालेले असतील. आता तुमच्या आईला विचारा, की "आई तुला जर ₹2,00,000 दिलं तर काय करशील?" आई म्हणेल, "बेटा मी सरळ-सरळ सोनं घेईन." का? कारण तिला माहिती आहे सोन्याचा भाव वाढत आहे. आज जर 2,00,000चं सोनं घेतली, 2-3 वर्षानंतर त्याची किंमत 2,60,000, 2,70,000 होईल. म्हणजे जे युरोपातील भांडवलदार वर्ग आहे, त्यांना युरोपामध्ये कमाई केलेले पैसे कुठं ना कुठेतरी गुंतवायचे होते. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, त्यांना माहीत होतं, की बाबा आपल्याला हे पैसे कुठं ना कुठं गुंतवावे लागतील. म्हणून 4था पॉइंट काय सांगण्यात आलेला आहे, की खनिजांमध्ये त्यांनी गुंतवायचं ठरवलं. आता मग खनिजांमध्ये पैसे गुंतवायचे असेल, तर खनिज संपत्ती कुठं सापडते? आशिया, आफ्रिका खंडातील सोने, चांदी, हिरे, कोळसा, खनिजे याच्या नैसर्गिक खाणी होत्या. आणि मग त्यांना माहीत झालं, की बाबा आफ्रिका खंडामध्ये, आशिया खंडामध्ये सोने, चांदी, हिरेचे खाणी आहेत. आणि मग तिथं कमाई केलेले पैसे त्यांनी आफ्रिका खंडात घेऊन आले आणि आफ्रिका खंडात येऊन, नीट लक्ष द्या, आफ्रिका खंडामध्ये येऊन त्यांनी त्यांच्या सोने, चांदी, हिरेचे खाणी विकत घेतल्या आणि मग त्या खाणीतून सोने, चांदी, हिरे उपसा करू लागले आणि वापस ते नेऊन युरोपीय देशांमध्ये विकू लागले. म्हणजे युरोपात औद्योगिक क्रांती झाली, तिथं पैसे कमाई केले. तिथून पैसे आफ्रिका खंडात आणले, तिथं कोळशाच्या खाणी, हिऱ्याच्या खाणी, सोन्याच्या खाणी विकत घेतल्या. तिथून त्याचं उपसा केलं आणि वापस नेऊन विकलं. म्हणजे इनडायरेक्टली पैसा जनरेट केला त्यांनी. त्यानंतर भौगोलिक महत्त्व. आता भौगोलिक महत्त्व हा एक अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे. याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, की आशिया आफ्रिका खंडातील काही प्रदेश वाहतुकीच्या दृष्टीनं मोक्याच्या ठिकाणी असल्याने युरोपीय राष्ट्रांना लक्षात आले. आता बघा, त्यांना एक तर त्यांचे पैसे गुंतवणूक करायचे होते. बट पैसे आहेत, गुंतवणूक करायचं आहे, बट तो एरिया आपल्या जवळ आहे का? तो एरिया कसा आहे? व्यवस्थित चेक करा. भौगोलिक दृष्टिकोनातून जर विचार केलं, जर ह्या युरोपीय देशांना आशिया खंडात किंवा आफ्रिका खंडात जमिनी मार्गाने यायचं असेल, तर या ठिकाणचे जे छोटे मोठे राजे महाराजे आहेत, या ठिकाणी काही ठिकाणी जंगल असतील, झाडं झुडपं असतील, वाहतुकीसाठी सर्वसामान्य म्हणजे सोयीस्कर असा रस्ता नसेल, अशा अनेक गोष्टी होत्या. बट जर तुम्ही सागरी मार्गाने विचार केलत, तर इथं काय शब्द लिहिलेला आहे चेक करा, की आशिया आफ्रिका खंडातील काही प्रदेश वाहतुकीच्या दृष्टीने मोक्याच्या ठिकाणी आहेत. जर आपण समुद्र मार्गाने प्रवास केला, तर आपल्याला आफ्रिका खंडाच्या इथं किनारपट्टीवर सुद्धा वसाहती स्थापन करता येतील, या किनारपट्टीवर. आणि आफ्रिकेवरून थोडं पुढे गेलं तर भारतासारख्या ठिकाणी आशिया खंडामध्ये सुद्धा वसाहती स्थापन करता येतील. म्हणजे त्यांना वाटलं, कारण जग भ्रमंतीला निघालेले आहेत ते, असं जर आले ॲटोमॅटिकली त्यांना सापडेल, राईट. आणि तुम्ही टाईम स्पॅम बघा, क्रोनॉलॉजी बघा. अमेरिगो वेस्पुसी 1492 निघाला, तर 4 गोष्टी ह्याला लक्षात आल्या असतील. तो वापस गेल्यानंतर त्याच्या ज्युनियर्सला सांगला. त्याच्यानंतर मॅगेलन 1511 आला, तर मॅगेलन निघत असताना काही ना काही रेफरन्स अमेरिगो वेस्पुसी करून घेतला असेल, राईट. आणि मग असं जगभ्रमंती करायला निघालेले असताना त्यांना अनेक गोष्टी ह्याच्यामधून हळूहळू लक्षात आल्या. युरोपीय भांडवलदार वर्गांना युरोपामध्ये इतका पैसा त्यांना औद्योगिक क्रांतीमधून मिळाला, की ते पैसे सोने चांदी हिऱ्यांमध्ये त्यांना इन्व्हेस्ट करायचं होतं. सोने चांदी हिरेच्या खाणी कुठे आहेत? आफ्रिका खंडात.
आणि मग वाहतुकीच्या दृष्टिकोनातून आफ्रिका आणि आशिया त्यांना सोयीस्कर वाटलं. त्यामुळे त्यांनी या देशांमध्ये सुद्धा वसाहती स्थापन केल्या. राईट. भौगोलिक महत्त्व हा असा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. आता इंग्लंड जो आहे, इंग्लंड सुद्धा एक युरोपीय देश आहे. इंग्लंडने माल्टा, जिब्राल्टर, एडन, सिंगापूर, अंदमान निकोबार यासारख्या मोक्याच्या प्रदेशाच्या जिंकले. म्हणजे काही काही ठिकाणी व्यवस्थित ऑब्झर्व करा, काही काही ठिकाणी इंग्रजांना तो वसाहती स्थापन करण्यासाठीचा जो प्रदेश होता तो अज्ञात होता, निर्मनुष्य होता. तिथे त्यांना युद्ध करायची गरज पडली नाही. बट काही काही ठिकाणी मनुष्यवस्ती अगोदरपासून होती, तर त्यांना युद्ध करून जिंकावं लागलं. कोणते कोणते क्षेत्र जिंकले? माल्टा, जिब्राल्टर, एडन, सिंगापूर, अंदमान व निकोबार. आता मॅपवर जर बघितलं तर हा अंदमान निकोबारचा क्षेत्रफळ आहे. राईट. हा भारताच्या बाजूला. आणि इथं जर तुम्ही बघताल, हा अंदमान निकोबार आणि हा आहे सिंगापूर. राईट. हा प्रदेश त्यांनी युद्ध करून जिंकला. सिंगापूर आजपासून 100 वर्षाखाली काहीच नव्हतं, भारतापेक्षा बेकार कंडिशन होती. आज सिंगापूर भारतापेक्षा 10 पट चांगला आहे. ते फक्त एका जॉग्राफिकल ॲडव्हान्टेजमुळं. तो जॉग्राफिकल ॲडव्हान्टेज म्हणजे हे जे दोन लँडच्या मध्ये ही जी एक छोटीशी तुम्हाला समुद्रासारखी एक गली दिसत आहे, ह्या एका गलीमुळं आज सिंगापूरचा महत्त्व अनन्यसाधारण आहे. का, त्याच्या मागचं काय लॉजिक आहे काय नाही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. बट इंग्रजांनी या दोन ठिकाणी त्यांच्या वसाहती स्थापन केल्या. राईट. आता जेव्हा माहीत झालं ऑदर युरोपियन देशांना की बाबा शेजाऱ्यांनी कार घेतली म्हणजे आपल्या पण मनात कुठं ना कुठे एक इच्छा होते आपण पण कार घ्यावं, होते ना, थोडंसं महसूस होते. जसं आता महाराष्ट्रामध्ये चालू आहे, शेजारच्या घरी सोलर बसवलं तर धुवा आपल्या घरी होते, किंवा आपल्या घरी सोलर बसवलं तर धुवा शेजारच्या घरी होते. मग एकमेकांना बघून दोघं पण सोलार बसवतात. तशा पद्धतीनं जेव्हा माहीत झालं बाकी युरोपियन देशांना की बाबा इंग्रजांनी वसाहती स्थापन केल्यात, कोणाकोणाला माहीत झालं? स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स या देशांना माहीत झालं. आणि यांना माहीत झाल्याबरोबर या महत्त्वामुळे अन्य युरोपीय राष्ट्रांनीही आपल्या वसाहती निर्माण केल्या. आणि मग यांना जेव्हा माहीत झालं की बाबा इंग्रजांनी तिथं वसाहती स्थापन केलेल्या आहेत, आपण का मागे राहायचं, आपण सुद्धा वसाहती स्थापन करायचं. मग ह्यांचं बघून, इंग्रजांचं बघून बाकी देशांनी सुद्धा वसाहती स्थापन करायला सुरुवात केली. बघा, ते युद्ध तेव्हाच करतात जेव्हा ते वसाहतीमध्ये त्यांचं कंट्रोल होईल. इंग्रज भारतामध्ये 1560, 1570, 80, 90, 1600, 1700, 1630, 40च्या आसपास हळूहळू हळूहळू भारतामध्ये यायला चालू झाले. आल्याबरोबर असं नाही की हँड्सअप म्हणले, हां, आल्याबरोबर ते एकदम सायलेंट किलरची भूमिका निभावतात, शांत राहतात, चेक करतात की एक्झॅक्ट परिस्थिती का आहे. जेव्हा ती परिस्थिती त्यांच्या कंट्रोलमध्ये येईल तेव्हाच ते त्यांचं खरं रूप दाखवतात. कारण तुम्ही ऐकलं असेल, व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. इंग्रजांनी भारतावर राज्य 150 वर्ष केलं होतं. म्हणजे 1800च्या आसपास त्यांनी एकदम मोठ्या प्रमाणावर त्यांचं ओरिजिनल रूप दाखवायला चालू केलं होतं. बट 1500च्या आसपासच ते भारतामध्ये आले होते. तर पहिले पूर्ण 15वं शतक, 16वं शतक आणि 17वं शतक, 300 वर्ष, किती वर्ष? 300 वर्ष ते एकदम शांत राहिले. एकदम वसाहती स्थापन केल्या. नाही, आम्हाला युद्ध वगैरे करायचं नाही, आम्ही व्यापारी आहोत. आम्हाला युद्ध करायचं नाही, आम्ही व्यापारी आहोत. 300 वर्ष ते राहिले. आणि जेव्हा हे सगळे इसवी सन 1500 मध्ये युरोपियन दर्यावर्दी लोक भारतात किंवा आशिया खंडात यायला चालू झाले, त्यातले काही काही दर्यावर्दी जे आहेत ते इथं आले आणि कायमचे इथंच राहिले, ते वापस गेलेच नाहीत. ते
त्यांचे लेकरं, त्याच्या लेकरांचे लेकरं, आजोबा पणजोबा, 300 वर्ष म्हणजे बघा ना. राईट. काही काही इंग्रज इथंच जन्मले भारतात आणि भारतातच मेले. ते वापस युरोपीय देशांमध्ये कधी गेलेच नाहीत. ओके. त्याच्यानंतर आणखी एक वसाहतवाद उदयाचं कारण आहे, ते म्हणजे मजुरांची उपलब्धता. युरोपीय राष्ट्रांना कारखान्यात काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्वस्त मजुरांची गरज होती. त्यातून गुलामगिरी वाढीस लागली. आता साधं सिंपल लॉजिक आहे. तुमच्या आमच्या गावातून एक ना एक जण प्रत्येकाच्या गल्लीतून पुण्यासारख्या ठिकाणी कामाला जातो. का? रोजगाराची संधी उपलब्धता आहेत. राईट. आणि युरोपीय देशांमध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झाल्यामुळं, औद्योगिक क्रांती झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावर तिथं मजुरांची गरज भासू लागली आणि ह्या सर्व ठिकाणी वसाहतीमध्ये त्यांना काम भेटत होतं. युरोपीय देशांमध्ये त्यांना काम भेटत होतं. त्यामुळे मजुरांची उपलब्धता सुद्धा झाली. त्याच्यानंतर आहे वंशश्रेष्ठत्वाची गरज. हा थोडंसं एक वादग्रस्त पॉइंट आहे. आता आजपासून 500 वर्ष अगोदर जे युरोपीय देशातील धर्मगुरू होते किंवा युरोपीय देशातील म्हणजे त्या 4 देशातील जे भांडवलदार वर्ग होतं, त्यांना वाटत होतं की बाबा आशिया, आफ्रिका खंडातील लोक अज्ञानी आहेत. न बघताच कसं वाटलं सर? नाही बाबा, इसवी सन 1500 मध्ये ते भारतामध्ये आले, ऑब्झर्व केला, 4 लोकांना भेटले, बोलले, त्यांच्यासोबत राहिले काही दिवस आणि वापस ते आपापल्या युरोपीय देशांमध्ये गेले. गेल्यानंतर ते कोणाला कोणाला भेटतीलच ना. तुम्ही जर गावाच्या ठिकाणावरून पुण्याला राहायला गेलात, तर 1-2 महिने राहिल्यानंतर जेव्हा तुम्ही वापस येता, आई-वडिलांसोबत चर्चा तर करता, की घरमालक कसा आहे, राहायची व्यवस्था कशी आहे, खायची व्यवस्था कशी आहे, शिक्षक वगैरे कसे आहेत. 4 गोष्टी तुम्ही लोकांसोबत शेअर करता. तसं हे सर्व जेव्हा लोक वसाहती स्थापन केल्या, काही दिवस राहिले आणि वापस जेव्हा गेले, त्यावेळेस त्यांना गेल्यानंतर रिअलाईज झालं, की बाबा आपल्या युरोपीय देश त्यांच्यापेक्षा किती चांगले आहेत आणि ते लोक किती अज्ञानी आहेत. अज्ञान म्हणजेच काय? त्यांना नॉलेज नाहीये. आणि मग त्या भारतीय लोकांना सुसंस्कृत बनवण्याचं काम आमचं आहे, असं युरोपीय लोकांना वाटावं लागलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय? 15व्या शतकात हे जेव्हा भारतामध्ये इकडे-तिकडे आले, बघितले आशिया खंडात, ऑस्ट्रेलिया खंडात, आफ्रिका खंडात, त्यांना असं वाटलं की बाबा हे सगळे भुकेनंगे लोक आहेत. ह्यांना नॉलेजच नाही आहे. त्यांच्यापेक्षा आपण कितीतरी पुढे आहोत. का? कारण हे सगळे लोकं झाडीमध्ये, झोपडीमध्ये वगैरे, वगैरे राहतात. आपल्या ठिकाणी मोठे-मोठे कारखाने आहेत, बिल्डिंग आहेत. जसं शहरामधून आलेलं एक पोरगं गावामध्ये गेल्यावर बिहेव करते ना, तशा पद्धतीनं. आणि मग यांना सुधारवण्याचं काम आपलं आहे, असं युरोपीय देशातील त्या दर्यावर्दी लोकांना किंवा तेथील भांडवलदार वर्गांना वाटू लागलं. आणि मग या भूमिकेतूनच वसाहतींमध्ये ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली. आता नीट लक्ष द्या, मी काय सांगायलो, की हे युरोपीय देश अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया अँड आशिया खंडामध्ये वसाहती स्थापन केल्या. राईट. वसाहती स्थापन केल्यानंतर चेक केले की बाबा या खंडातील लोक खूप मागे आहेत, अज्ञानी आहेत, त्यांच्यापेक्षा आपले युरोपीय देश खूप पुढे आहेत. तर आपण काय करूयात, या देशांमध्ये जिथं जिथं आपल्या वसाहती स्थापन केल्यात तिथं आपल्या आपल्या धर्माचा प्रसार करूयात. सोप्या भाषेत समजा इसवी सन 1500 मध्ये 1498 मध्ये वास्को द गामा आला. त्यांनी भारतामध्ये एक वसाहत कलिकत इथे इमॅजिन करा स्थापन केली. तर मग या वसाहतीमध्ये जेवढे पण लोक येतील, कारण त्यांना युरोप देशामध्ये तयार झालेले वस्तू त्यांना ह्या कलिकत इतर जी वसाहत तयार झाली होती तिथं भेटत होते, बाहेर देशातली वस्तू. मग भारतातील काही व्यापारी येऊन तिथं वस्तू खरेदी करत होते, त्यांच्याजवळची वस्तू यांना विकत देत होते. आणि मग या वसाहतीमध्ये जे लोक शिकायला आले, राहायला आलेले आहेत, भारतातले काही लोक या बाजारपेठेत यायलेत. त्या बाजारपेठेत आल्यानंतर तिथे जे त्यांच्या लोकांची शाळा होती, त्यांच्या लोकांचे जे चर्च वगैरे सारख्या ठिकाण होते, या ठिकाणी 300 वर्ष राहिलेत भाई. किती वर्ष? 300 वर्ष. 300 वर्ष राहिल्यानंतर त्यांच्या लेकराबाळासाठी शाळा ओपन करतील, धार्मिक प्रार्थना स्थळे ओपन करतील. मग या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांच्या त्यांच्या धर्माचा प्रसार चालू केला आणि सांगायला गेलं, लोकांना सांगायला स्टार्ट केले,
ज्या ज्या ठिकाणी वसाहती स्थापन केल्या त्या ठिकाणी, अंदमानमध्ये, झिब्राल्टरमध्ये, माल्टामध्ये, त्याच्यानंतर सिंगापूरमध्ये, जिथं जिथं यांनी वसाहती स्थापन केल्या त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी सांगत गेले की बाबा, आमचा ख्रिश्चन धर्म किती चांगला आहे आणि किती तुमच्यापेक्षा पुढे आहे, तुम्ही सुद्धा आमचा धर्म स्वीकारा. म्हणजे त्यांनी त्यांचा धर्माचा वसाहतींच्या माध्यमातून प्रसार करायला सुरुवात केली. यालाच म्हणतात वंशश्रेष्ठत्वांची गरज किंवा वंशश्रेष्ठपणा. कळालं? हे होते वसाहतवाद उदयाची कारणे. आता या वसाहतवाद उदयाचे काही परिणाम सुद्धा आहेत. परिणाम दोन प्रकारचे असतात, एक विधायक परिणाम आणि एक विघातक परिणाम. सर आता घातक म्हणजे काय? खराब. आणि विधायक म्हणजे काय? चांगले. आता चांगले परिणाम काय झाले बघा. आता ज्या ठिकाणी त्यांनी भारतामध्ये येऊन वसाहत स्थापन केली होती, राईट, तर त्या वसाहतीचा चांगलं परिणाम काय झालं आणि त्या वसाहतीचा वाईट परिणाम काय झालं चेक करा. चांगलं परिणाम, वसाहतीत म्हणजे ते जो लोक राहून आले होते त्या वसाहतीमधल्या लोकांना राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक जागृती निर्माण झाली. पृथ्वीवर तुम्ही कुठेही फिरा, जिथं भौगोलिक क्षेत्रफळ अस्तित्वात आहे, जमीन अस्तित्वात आहे, दर 50 किलोमीटर नंतर किंवा 20-30 किलोमीटर नंतर लोकांचं राहणीमान, लोकांची भाषा, लोकांचं म्हणजे सांस्कृतपणा आहे किंवा सांस्कृतिक कल्चर आहे ते बदलतं. आणि मग हे सगळे युरोपियन देशातील लोक युरोपियन कंट्रीज सोडून आपल्या आपल्या ह्या वसाहतींमध्ये आले. वसाहतीमध्ये आल्यानंतर त्यांना राजकीय जागृती निर्माण झाली. म्हणजे राजे काय असतात, त्यांच्यासोबत डील कसं करायचं, भारतामध्ये कोणत्या राजाचा प्रभाव जास्त आहे, येथील संस्कृती काय आहे, इथं व्यवहार कसं होतो, येथील शिक्षण गुरुकुल पद्धती काय आहे, अशा अनेक गोष्टींची त्यांना जागृती झाली, त्यांना गोष्टी माहीत झाल्या. तुम्हाला जर कधी वेळ मिळाला तर यूट्यूबवर राजीव दीक्षित एक व्यक्ती होते ज्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांनी सांगितलं की बाबा, अशाच वसाहतींमध्ये एक इंग्रज अधिकारी होता ज्याचं नाव होतं मॅकॉले. तो असंच भारतामध्ये आला आणि भारतामध्ये त्याला एक पद मिळालं या वसाहतींमध्ये. आणि इथं आल्यानंतर भारतीय शिक्षण पद्धतीचा त्यानं अभ्यास केला आणि आपल्या सिनियर्सला इंग्लंडमध्ये जो त्याचे अधिकारी होते त्यांना पत्र पाठवलं की भारतीय गुरुकुल पद्धती आपल्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं ॲडव्हान्स आहे, आपण त्यांची बरोबरी करू शकत नाही. मी तुम्हाला तेच सांगलो, आल्याबरोबर त्यांनी आक्रमण, शत्रूपे हमला करू असं केले नाहीत. असं केले असते तर मेले असते. आलेत 200-300, आपल्याजवळ लोकसंख्या त्याच्यापेक्षा जास्त होती, रातोरात कापून हे केले असते. त्यांनी अगोदर गोड गोड बोलून आपल्या लोकांची मनं जिंकली आणि मग व्यापारी झाले, मग राज्यकर्ते बनले. आणि मग ह्या मॅकॉलेनं वर पत्र लिहिलं होतं की तुम्हाला जर भारतावर आपलं वर्चस्व आणायचं असेल, भारतावर आपलं राज्य करायचं असेल, तर अगोदर इथल्या शिक्षण पद्धती नष्ट करावे लागतील, तर आणि तरच तुम्ही भारतावर राज्य करू शकता. मॅकॉले, राजीव दीक्षित असं यूट्यूबला टाईप करा, मल्टिपल गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. ओके, डन. लोकशाही पद्धत, कायद्याचे राज्य, न्यायसंस्था, सर्वांसाठी शिक्षण, ओळख वसाहतींना झाली. वसाहती बाहेर देशातून लोकांना आणून म्हणजे युरोपियन कंट्रीजमधून बाहेर खंडामध्ये जाऊन राहणं सोपं नसतं. लोकशाही पद्धत म्हणजे काय लोकांना शिकवावं लागतं, कायदा म्हणजे काय त्या लोकांना माहीत पाहिजे, न्यायसंस्था, सर्वांसाठी शिक्षण, अशी अनेक गोष्टींची माहिती त्या वसाहतींना झाली. बाई, तुम्ही जर तुमच्या 2 दिवस सोयरा म्हणून तुम्ही बाहेर फिरायला गेलात, 2 दिवस चांगलं वाटते, तिसऱ्या दिवशी तुमचंच भांडण सोयऱ्याच्या लेकरासोबत, त्या सोयऱ्यातल्या एका माणसासोबत, बाईसोबत होते. इथं त्यांना खंड सोडून, त्यांचा देश सोडून या देशात राहावं लागत होतं. म्हणजे 4 गोष्टी त्यांना एक्स्ट्रा त्या वसाहतींना माहीत पाहिजे. ऑल राईट. त्याच्यानंतर स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या जीवनमूल्यांचा परिचय झाला. त्याचबरोबर आपले प्रश्न आपणच सोडवायचे असतात हा विचार पुढे आला आणि वसाहतींमध्ये स्वातंत्र्याची चळवळ उदयास आली. असे काही गोष्टी
वसाहतींमध्ये चांगले घडू लागले. बाबा तुम्हाला मिळून मिसळून जर राहायचं असेल, तर काही गोष्टी माहीत पाहिजे तुम्हाला. हे सर्व गोष्टी त्या वसाहतीमध्ये निर्माण झाली. बट ह्याचे काही वाईट परिणाम पण झाले. काय-काय वाईट परिणाम झाले? राजकीय व आर्थिक गुलामगिरी. वसाहतमध्ये जे लोकं राहू लागले, एकतर त्यांना पैशासाठी काम करावं लागलं, आर्थिक गुलामगिरी किंवा राजकीय गुलामगिरी. जे त्या वसाहतीचं नेतृत्व करणारा व्यक्ती होता, त्याच्याच अंडरमध्ये काम करावं लागलं. म्हणजे होल लाईफ त्यांची ॲज अ गुलाम म्हणून गेली. त्यानंतर वसाहतींचे आर्थिक शोषण झाले. वसाहतमध्ये राहायचं असेल, तर तुम्हाला हे करावं लागेल. वसाहतमध्ये राहायचं असेल, तर ते करावं लागेल. कुठं ना कुठं वसाहतमध्ये काम करणाऱ्या लोकांना आर्थिक शोषण झालं त्यांचं. वापससुद्धा जायचा स्कोप नाही. कारण ट्रॅव्हल्स, विमान काही नव्हतं त्यावेळेस. जहाजानंच जायचं होतं. 2-3 महिन्यातून एक वेळेस जहाज येणार, 2-3 महिन्यातून एक वेळेस जाणार. यायचं असेल तर सोपं आहे, जायचं असेल तर अवघड आहे. हे तर आजसुद्धा चालू आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, की जेव्हा तुम्ही अरब कंट्रीजमध्ये कामाला जाता, तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला पैसे तर देतात. सांगतात, की तुम्हाला महिना 3,00,000 मिळेल, महिना 4,00,000 मिळेल. तुला 3 महिन्यासाठी काम करावं लागेल, 4 महिन्यासाठी काम करावं लागेल. तुला राहायची, खायची सर्व व्यवस्था आम्ही देता. गेल्याबरोबर तिथे तुमचं पासपोर्ट काढून घेण्यात येतं. आणि मग एकदा का पासपोर्ट तुमचा काढून घेतलं, 3-4 महिने पासपोर्टच देत नाहीत. तुमची काम करायची इच्छा राहू दे किंवा नसू दे, काम करावंच लागणार. हे नियम आहेत. राईट. आणि मग अशाच पद्धतीचं वसाहतीत राहणाऱ्या लोकांचं शोषण होतं. तुम्ही इंटरनेटवर, YouTubeवर किती व्हिडिओज बघता, की दुबईमध्ये कामाला गेला आणि त्याचं पासपोर्ट काढून घेतलं. जोपर्यंत 6 महिने काम करणार तोपर्यंत पासपोर्ट देणार, अशी धमकी येतात. अक्षरशः 40-40, 35-35 वर्षाच्या माणसं रडत ते व्हिडिओ YouTubeला टाकतात, Facebookला टाकतात. कोणतरी मदत करावा म्हणून. कोणताच राजकीय नेता, पॉलिटिशियन मदत करत नाही. कारण तुम्हीच ॲग्रीमेंटमध्ये तिथं सही केलेली असते. त्यामुळं कायद्याच्या चौकटीत राहूनच कोणालाही काम करावं लागतं. त्याच्यानंतर आहे राजकीय स्वातंत्र्य नष्ट झाले. अनेक देश दारिद्र्य झाले. ज्या ज्या देशामध्ये वसाहती स्थापन केल्या, त्या देशांमध्ये हळूहळू ते राज्यकर्ते बनले. तेथील लूट केली आणि अनेक देशे दरिद्रसुद्धा झाली. भारतामधून कितीतरी इमॅजिनसुद्धा करू शकत नाही, एवढी भारतीयमधून संपत्ती त्यांनी नेली. शिवाजी महाराजांचं 32 मन सोन्याचं सिंहासन होतं, ते सुद्धा त्यांनी गायब केलं. कोहिनूर हिरा गायब केला. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला फाडलं तेव्हा जी वाघनखं होती, ती सुद्धा इंग्रज, युरोपीय देशांकडे आहेत. एवढंच नाही तर भारतातली किंवा जिथं ऐतिहासिक वारसा होता, ते सगळे वस्तू त्यांनी युरोपीय देशांमध्ये नेले आणि तिथं म्युझियममध्ये आज तगायत ते वस्तू ठेवून आहेत. ज्या ज्या ठिकाणी वसाहती स्थापन केल्या, ती देश हळूहळू दरिद्री होऊ लागले. वंशश्रेष्ठत्वाची वागणूक दिली गेली. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्यांनी वसाहती स्थापन केल्या, त्या देशातील लोकांना सांगण्यात आलं, की तुमचा देश किती मागासवर्गीय आहे, तुमचा देश किती खराब आहे, तुमचा धर्म किती खराब आहे आणि आम्ही तुमच्यापेक्षा किती शहाणे आहोत. आपली संस्कृती व इतिहास याबद्दल कमीपणाची भावना निर्माण होऊन वसाहतीचा आत्मविश्वास कमी झाला. अशा प्रकारचे काही गोष्टी वसाहतींमध्ये होऊ लागल्या. हे सर्व होते वसाहतवादाचे परिणाम. राईट. डन. सो आजच्या ह्या टॉपिकमध्ये आपण डिस्कस केलं वसाहतवाद उदयाची कारणे आणि परिणाम. मागचा सुद्धा इतिहासावर एक व्हिडिओ बघितला असाल, हा सुद्धा व्हिडिओ बघितला असाल. आय नो तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना वाटलं असेल दोनच गोष्टी. एक, सर काहीच समजलं नाही. दुसरा, सर हे किती टॉपिक भयानक आहे, तुम्ही किती एकदम सोप्या भाषेत सांगलं. एकतर दोन गोष्टी होऊ शकतात, आयदर ए ऑर बी. बट त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट हे आहे की तुमच्यापैकी अनेक जणांनी मागच्या वर्षी जेव्हा 11वीला आर्ट घेतलं होतं, आजूबाजूचे लोक म्हटले असतील, आर्ट कशाला घेतलास, ढड्डा आहेस का, किंवा सायन्स घ्यायला पाहिजे होतं, कॉमर्स घ्यायला पाहिजे होतं, आर्ट घेऊन काय करणार. मग आता याच्यावर तुम्ही स्वतःला सेल्फ म्हणजे ते तेवढं मोमेंट डिफेंड करण्यासाठी तुम्ही म्हणला असाल की नाही मला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे. एखाद्या एक वेळेस स्पर्धा परीक्षेची तयारी करायचं असणार, ठीक आहे. बट प्रत्येक 12वी पास आर्टमधून गेलेला मुलगा स्पर्धा परीक्षेची तयारी करतो का? नाही. काही जणांना इन्फ्लुएन्सर व्हायचं आहे, काही जणांना सोशल मीडियाचे स्किल शिकायचे, डिजिटल मार्केटिंग शिकायचं आहे, AIचे कोर्सेस शिकायचे आहेत. अशी सुद्धा मुलं आर्ट घेतात. आणि हे तुम्हालासुद्धा माहीत आहे की आर्ट्समधले काही विषय आज तागायत
कालबाह्य झालेले आहेत, आउटडेटेड झालेले आहेत या विषयाचा. आणि 12वी नंतर जे काम केल्यामुळे तुम्हाला पैसा मिळाले त्याचा काहीच घेणं देणं नाही. मग सर अखेर काही ना काय चाहतो, आपल्याला एक छोटीशी चळवळ सुरू करायची आहे, एक मोहीम राबवायची आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या कॉलेजमधील वर्ग शिक्षकांना आणि कॉलेजच्या प्राध्यापकांना एक निवेदन द्यायचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगायचे की बाबा, जेव्हाही इथून पुढं आर्टचा अभ्यासक्रम बदलेल त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा एक कॉमन सब्जेक्ट आणा. आम्ही इतिहासाचा अभ्यास करतो, आम्ही भूगोलाचं करतो, आम्ही समाजशास्त्र मानसशास्त्राचं करतो, बट आर्ट फील्डचं जर महत्त्व अजून टिकून ठेवायचं असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा सब्जेक्ट सायन्स कॉमर्स आर्ट्स तिघांना पण आणा किंवा आर्ट्सला आणा, ज्याच्यामुळं आमच्या फील्डचं महत्त्व टिकून राहील. सर आम्ही तर 12वीला आहोत, समजा चेंज झालं तर आमच्या ज्युनियरला येईल, आमचा काय फायदा? आपल्याला हा करिक्युलम 11वी 12वी BA फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर एवढ्या वर्षासाठी लागू करू घालायचा आहे आणि त्याची सुरुवात 11वी 12वी पासून होईल. सर मग आम्ही काय मदत करू शकतो? तुम्हाला एक छोटीशी मदत करायचं आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये इंटरेस्टेड असं लिहायचं आहे. मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक सेंड करेन, त्याच्यामधून तुम्हाला एक PDF डाउनलोड करायचा आणि त्या PDF प्रिंट करून, त्या PDF प्रिंट केल्यानंतर जे कागद असतात त्याच्या मागच्या साईडला वर्गातल्या सर्व मुलांची नावे आणि सिग्नेचर घ्यायचे आणि त्याची एक प्रत वर्ग शिक्षकाला द्यायचं आहे आणि एक प्रत कॉलेजच्या प्राचार्यांना द्यायचं आहे. आणि मग जेव्हाही अभ्यासक्रम सेट होईल आणि तुमच्या कॉलेजमार्फत एखादा एक शिक्षक जाईल, तो शिक्षक बोर्डासमोर प्रस्ताव ठेवेल आणि मग आजपासून 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर नवीन अभ्यासक्रम तुम्हाला लागू होईल. दॅट्स इट. एवढं सोपं काम तुम्हाला करायचं आहे. जेवढेही मुलं आर्ट्सचे हा व्हिडिओ पाहत आहेत, डेफिनेटली व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. PDF मी तुम्हाला देईन आणि मग जेव्हाही तुम्ही हे PDF प्रिंट करून सरांना देताल, त्याची एक फोटो काढून मला द्या. मी आपल्या सोशल मीडियावर टाकेन, जेणेकरून तुमचं बघून हळूहळू बाकीच्या कॉलेजांना सुद्धा जाग येईल आणि मग महाराष्ट्र शिक्षण मंडळांना सुद्धा याची जाग येईल. डेफिनेटली एक दिवस ते आपली दखल घेतील. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. व्हिडिओत पुढच्या क्लासमध्ये, तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल DHU अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.